ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी सुरू होते, तिचा एक ट्रॅक असतो आणि तो ट्रॅक त्यालाच आपण काय म्हणतो, एलिमेंटरी कॅनल. एका नळीपासून सुरू होतो आणि तो एका एंड पर्यंत अगदी प्रॉपर मध्ये येतो आणि त्याला आपण काय म्हणतो, एलिमेंटरी कॅनल. तर त्यामध्ये कोण कोण येतं बघा, इथून येतो माउथ पासून सुरू होतो आणि तो इसोफॅगस. इसोफॅगस इज ऑल्सो नोन ॲज फूड पाईप. ठीक आहे, एक श्वास नलिका असते आणि दुसरी अन्न नलिका असते. श्वास नलिकेला ट्रॅकिया म्हणतो आणि इट इज ऑल्सो नोन ॲज विंड पाईप. तर अन्न नलिकेला आपण काय म्हणतो, इसोफॅगस म्हणतो आणि इट इज ऑल्सो नोन ॲज फूड पाईप. ठीक आहे, तर बघा माउथ कडून इसोफॅगस कडे अन्न येतंय, त्यानंतर तो कुठे जातं, अन्न पोटामध्ये, आणि स्टमक मधून पुन्हा तो कुठं जातो, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातो. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये अन्नाचं प्रॉपर पचन होतं, म्हणजे कम्प्लीट डायजेशन होते. कधीही प्रश्न आला की कम्प्लिटली डायजेशन कुठं होतं, तर ते स्मॉल इंटेस्टाईन मध्ये, पोटामध्ये होत नाही. मग त्यानंतर जे काही अपचन झालेलं अन्न आहे, अनडायजेस्टेड फूड मटेरियल आहे, ते लार्ज इंटेस्टाईन कडे पाठवले जातात. लार्ज इंटेस्टाईन मधून उरलेलं जे काही वॉटर आणि सॉल्ट आहे, वॉटर आणि मिनरल्स आहे, ते रिॲब्झॉर्ब केले जातात, पुन्हा एकदा शोषून घेतले जातात. आणि जो काही फेसेस आणि स्टूल आहे, तो इथं रेक्टम मध्ये काय करून ठेवतात, स्टोर करून ठेवतात. आणि मग येतो आपल्याला नेचर कॉल. चला रिकामे होऊन या. ठीक आहे, मग अशा वेळेला ॲनसचं काम असतं ते स्टूल किंवा फेसेस बाहेर टाकावे लागतं. ठीक आहे, कळालं सगळ्यांना? व्हेरी गुड. काही प्रॉब्लेम असेल तर कॉमेंट्स मध्ये नक्कीच विचारा. लाईक शेअर करायला विसरू नका. थँक्यू.